मॉर्निंग स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण ह्याच्यामध्ये केमिकल थर्मोडायनेमिक्स मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेस अँड रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू आणि वर्क डन इन केमिकल रिएक्शन आपण घेतलेला आहे. आता आपण याचे प्रॉब्लेम स्टडी करणार आहे. एन्थॅल्पी डेल्टा एच आणि आपलं इंटरनल एनर्जी डेल्टा यू आणि वर्क डन इन केमिकल रिएक्शन ह्याचे प्रॉब्लेम्स आपण आता बघणार आहे. बघा इथं पहिला प्रॉब्लेम्स काय बघा, याच्यामध्ये काय क्वेश्चन सांगतोय बघा आपला. डेल्टा एच फॉर द रिएक्शन डेल्टा एच फॉर द रिएक्शन आपल्याला काय दिलंय बघा. 2 कार्बन आपला सॉलिड स्टेट मध्ये 2 कार्बन प्लस 3H2 गॅसेस स्टेट मध्ये 3H2 gas. It gives C2H6 gas is minus 84.4. ही डेल्टा एच ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली असतात. डेल्टा एच फॉर द रिएक्शन, ह्या रिएक्शनची डेल्टा एच दिले minus 84.4 किलोजूल at 25 degrees Celsius. Kilojoule at 25 degrees Celsius. Calculate delta U for the reaction. Calculate delta U for the reaction. Calculate delta U for the reaction at 25 degrees Celsius. 25 डिग्री सेल्सियस. आपला गॅस कॉन्स्टंट R ची व्हॅल्यू दिली आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके, आता लक्षात घ्यायचं आपला ह्याच्यामध्ये फाइंड आउट काय करायचं आहे मी सांगितलंय. गिवन व्हॅल्यू काय दिली आहे बघा आपल्याला. ह्याच्यामध्ये डेल्टा एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आपल्याला -84.4 किलोजूल ही दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं आणखी काय दिलेलं आहे याच्यामध्ये टेम्परेचरची व्हॅल्यू दिलेली आहे. टेम्परेचर किती आहे टी रे 25 डिग्री सेल्सिअस दिले ना. 25 केल्विन मध्ये करायचं म्हणजे 273 ऍड करायचं. ओके, किती आलं की 298 केल्विन आलं. ओके, लक्षात का डिग्री सेल्सिअसचा केल्विन करत असताना आपण 273 ऍड करत असतो. लक्षात आहे ना. आता हे टेम्परेचर केल्विन मध्ये झालं. तुम्हाला डेल्टा यू काढायला सांगितलंय. चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू फाइंड आउट करायचं. आता तुम्हाला ऑलरेडी रिलेशन माहिती आहे डेल्टा एच आणि डेल्टा यू फॉर केमिकल रिएक्शन्स इन गॅसेस स्टेट. काय रिलेशन आहे आपलं काल आपलं झालेलं आहे. रिलेशन बिटवीन डेल्टा एच आणि डेल्टा यू फॉर केमिकल रिएक्शन इन गॅसेस स्टेट. काय फॉर्म्युला आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस काय डेल्टा एन आर टी. बरोबर नाही, हा फॉर्म्युला होता की नाही. डेल्टा एच इक्वल डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. ओके, आता मग तुम्हाला इथे डेल्टा एच ची व्हॅल्यू दिलेली आहे. डेल्टा यू फाइंड आउट करायचं आहे. आर माहित आहे किती. आर ची व्हॅल्यू 8.314 जूल पर केल्विन पर मोल ही आपल्याला दिलेली आहे. 8.314 जूल पर केल्विन पर मोल ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे ना. आता ती पण माहित आहे. डेल्टा एन तेवढं काढला पाहिजे आपला. डेल्टा एन मध्ये काय असणार आहे चेंज इन नंबर ऑफ मोल्स. हा कुणाच्या तर इक्वल्स असतो N2 N1. N2 म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट्स आणि N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट. तर ही रिएक्शन तर तुमच्या समोर आहे. 2 कार्बन प्लस 3H2 gives C2H6. बघा N2 ची व्हॅल्यू किती आहे आपली. इथे किती मोल्स आहेत. इथं मी सेपरेट रिएक्शन लिहितो. चल का इथं मला 2 कार्बन सॉलिड स्टेट मध्ये प्लस 3H2 गॅसेस स्टेट मध्ये आणि आपल्या इथं C2H6 मिळाला गॅसेस स्टेट मध्ये. ही आपली रिएक्शन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. इथं मोल्स किती आहे सांगा. इथं काय नाही म्हणजे 1 मोल आहे ना याचा. इथे किती मोल्स आहेत याचे 3 मोल्स आहेत आणि इथं कार्बन काय सॉलिड स्टेट मध्ये. त्यामुळे सॉलिड स्टेटचे मोल्स घ्यायचे नाही. तर का सॉलिड लिक्विड स्टेटचे मोल्स घ्यायचे नाही. फक्त गॅसियस स्टेट मध्ये जे सबस्टन्स आहेत त्यांचेच मोल्स घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवायचं.
कॉन्सन्ट्रेशन फॉर प्युअर सॉलिड आणि प्युअर लिक्विडचं 1 असतं. सॉलिड लिक्विडचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे नाहीत, चल का, फक्त गॅसियस स्टेट मधल्या रिएक्टंटचे आणि गॅसियस स्टेट मधल्या प्रॉडक्टचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे असतात डेल्टा एन च्या व्हॅल्यू मध्ये. कारण का आपण इथं सांगितलं होतं डेल्टा एन जी आर टी त्यासाठी म्हटलं होतं आपण गॅसियस स्टेट मधल्या सबस्टन्सेस. चला आता मग N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट्स आहे, किती आहे तो 1 आहे ना. N2 ची व्हॅल्यू 1 आहे, 1 आहे, मायनस N1 ची व्हॅल्यू किती आपली 3 आहे ना. 1 मायनस 3 झालं -2 झालं. चल का डेल्टा एन ची व्हॅल्यू -2 आली. आता हे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये घेऊ शकतो ना. आता इथं सॉल्व्ह करा कसं येणार बघा. डेल्टा यू काढायचं ना. डेल्टा यू इक्वल टू काय फॉर्म्युला होणार आहे, डेल्टा यू प्लस डेल्टा एन आहे ना. डेल्टा यू इक्वल टू काय होणार, डेल्टा एच काय होणार सांगा. डेल्टा एच आणि काय होणार, डेल्टा यू इक्वल टू डेल्टा एच मायनस होईल ना इथे मायनस डेल्टा एन आर टी, बरोबर ना. डेल्टा एच ची व्हॅल्यू जर तुम्हाला दिली आहे किती आहे -84.4 ती दिलेली आहे, मायनस डेल्टा एन किती आहे -4. ओके. आरटी ची व्हॅल्यू गॅस कॉन्स्टंट किती आपला 8.314, टेम्परेचर 290. चल का हे सॉल्व्ह करायचं, चल का हे सिम्प्लिफाय करायचं, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. ओके हे सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये किती येणार आपलं हे किती वेळ सांगायचं, हे काय -4 क्वांटिटी येणार आहे. हे +4 इंटू +2 येणार ना येतं 8.314 इंटू 290. हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर याचा आन्सर मी इथं लिहितो, दॅट इज द -79. इथं बघा -84.4 त्याचा आन्सर किती येते मी लिहितो, दॅट इज द हे किती येतं बघा 4.96 येते, 4.96. आता -84.4 आणि 4.96 मध्ये किती आलं बघा, मायनस किती आलं हे 44.9 किती झालं परत होतं 7 -79.44 किलोजूल ही आपली डेल्टा यू ची व्हॅल्यू आली. लक्षात का अशा पद्धतीने डेल्टा यू काढायचं. लक्षात. ओके ही प्रॉब्लेम सगळे तुम्हाला सोडवण्यासाठी फॉर्म्युले सगळे माहित पाहिजे लक्षात घ्या, त्याशिवाय येणार नाही. ओके अंडरस्टँड. ओके आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा याच्यामध्ये हा झाल्यानंतर ती समजलं की सगळ्यांना. अंडरस्टँड. नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यामध्ये, इन अ पर्टिक्युलर रिएक्शन 2 किलोजूल ऑफ हीट, in a particular reaction 2 kilojoule of heat, okay, 2 kilojoule of heat is released by the system, is released by the system, is released by the system and 6 kilojoule of work. And 6 kilojoule of work is done on the system. Is done on the system. Determine delta H and delta E. डेल्टा एच आणि डेल्टा ई ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके आता इथं बघायचं सगळ्यांनी रिएक्शन मध्ये आपल्याला काय दिलंय बघा. पर्टिक्युलर रिएक्शन एक आहे, त्याच्यामध्ये 2 किलोजूल ऑफ हीट ही रिलीज होणार आहे सिस्टीम कडून हीट रिलीज होणार आहे ना, म्हणजे हीट बाहेर पडणार आहे. हीट कुठल्या सिम्बॉलला आपण दाखवतो रे, क्यू या सिम्बॉलला दाखवतो ना. मग क्यू ची व्हॅल्यू किती आपली 2 किलोजूल हीट बाहेर पडणार आहे. बाहेर पडणारी हीट आपण -2 दाखवतो ना, आणि अब्सॉर्ब करणारी हीट आपण +2 दाखवतो. क्यू ची व्हॅल्यू इथे किती येणार आहे मग -2 किलोजूल ना हीट रिलीज होणार.
बाहेर पडणार हीट मायनस. ओके, आणि पुढे काय म्हटलं, हीट रिलीज्ड बाय द सिस्टम अँड 6 किलोजूल ऑफ वर्क इज डन ऑन दी सिस्टम. सिस्टम वरती वर्क झालंय म्हणजे वर्कची व्हॅल्यू W इज इक्वल टू काय येणार आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ना, सिस्टम वरती वर्क झालंय म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार आहे, +6 किलोजूल येणार. बरोबर ना. पण डेल्टा यू तुम्हाला काढायचा आहे कुठला लॉ आपला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. Q प्लस काय आहे W, Q ची व्हॅल्यू किती आहे -2, ती काय आहे +6, किती आले +4 किलोजूल ना. तर डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आली आपली +4 किलोजूल. डेल्टा यू ला ऑलवेज साइन द्यायचं जरी ती पॉझिटिव्ह असेल तर सुद्धा. हो का, ते लक्षात ठेवायचं. डेल्टा यू इंटरनल एनर्जी ऑलवेज कॅरीज साइन इफ इट इज पॉझिटिव्ह. चल का, जरी पॉझिटिव्ह असते तर सुद्धा त्याला साइन द्यायचा लक्षात घ्या. निगेटिव्हला आपण देतोय म्हणून पॉझिटिव्हला विसरायचं नाही. चल का, ऑलवेज साइन द्यायचं डेल्टा यू ची व्हॅल्यू. आता मग डेल्टा यू तुम्हाला मिळाले, इथं तुम्हाला विचारलंय डेल्टा यू काढा आणि डेल्टा एच काढा असं म्हटलं. त्यामधलं डेल्टा यू ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. आता मग डेल्टा एच काढायचं. डेल्टा एच कसं काढतोय आपण, डेल्टा एच काढण्याचा फॉर्म्युला काय सांगा. डेल्टा एच कसं करतो आपण, फॉर्म्युला तर तुम्हाला माहित आहे, डेल्टा यू प्लस डेल्टा एच इक्वल डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. हे होते की नाही तुम्हाला, बरोबर आहे, होते की नाही. आणि क्यूपी इज इक्वल टू काय होतं रे, हीट ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. काय फॉर्म्युला होता काल झालं, काय होता, डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही होतं की नाही. तर तेवढी डेल्टा एच ची व्हॅल्यू आली तेवढी आपली काय असणार आहे, क्यूपी असणार आहे. चल का, मग ह्या दोघांच्या वरून डेल्टा एच ची व्हॅल्यू आणि क्यूपी हीट ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर सेमच आहे ना, सेम फॉर्म्युला आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो रे, डेल्टा एच इक्वल काय असणार आहे, क्यूपी. पी खाली लिहित असेल त्या बरोबर समोर येईल डेल्टा एच क्यूपी. पण डेल्टा एच ची व्हॅल्यू तर आपल्याला इथं किती आहे बघा, डेल्टा एच काढायचा आहे क्यूपी हीट ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर किती आहे -2 किलोजूल ना. डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आली आपली, तर काय इथं बघा डेल्टा एच इथं लिहितो की डेल्टा एच इक्वल टू क्यूपी म्हणजे काय आलं आपलं, क्यूपी ची व्हॅल्यू किती आहे, हीट ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर -2 किलोजूल. असं का, त्यासाठी काढता आलं पाहिजे बरं, समजलं की सर, ते लक्षात आहे ना, ते माहित पाहिजे लक्षात घ्या. त्याशिवाय काढता येणार नाही. तुम्ही असं या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकत बसला असता सो काय, मग की डेल्टा यू माहित झालंय, हे पी माहित नाही, डेल्टा यू माहित नाही, सो काय हे असं माहित पाहिजे लक्षात घ्या. त्यासाठी व्यवस्थित स्टडी करायचा, समजले ना प्रॉब्लेम. तर त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, कॅल्क्युलेट वर्क डन. Calculate work done in oxidation of calculate work done in oxidation of 4 moles of SO2 in oxidation of 4 moles of SO2 at 25 degrees Celsius. At 25 degrees Celsius, if reaction दिले बघायचं, if 2SO2 gas plus O2 gas it gives 2SO3 gas. R ची व्हॅल्यू इथे दिले 8.314 जूल पर केल्विन per mole. Okay. State whether work is done by the system. State whether work is done. State whether work is done on the system or by the system.
state whether work is done on the system or by the system. सिस्टीम कडून वर्क झालंय का सिस्टीम वरती वर्क झालंय हे आपल्याला काढायचं आहे. हे कधी काढणार? W काढल्यावरती. W चे साइन पॉझिटिव्ह असेल तर वर्क डन ऑन द सिस्टम येणार. W ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर वर्क डन बाय द सिस्टम येणार. आता हे लक्षात घ्यायचं. इथं फॉर्म्युला तुम्ही कुठला यूज करणार आहे हे पहिल्यांदा मला सांगा. वर्क डन काढण्यासाठी सांगा लोक कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे? कुठला यूज करणार तुम्ही? काय झालेला यूज करायचा आहे वर्क डन इन केमिकल रिएक्शन. W -Px डेल्टा V आणि W max चा यूज करून चालणार नाही. लक्षात घ्या. वर्क डन इन केमिकल रिएक्शन करायचं आपलं. ही केमिकल रिएक्शन आहे ना. तर का वर्क डन इन केमिकल रिएक्शन त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला कुठला येणार सांगा. आता रिएक्शन मी ऍज इट इज इथं लिहून घेतोय. तर काय म्हटलेलं आहे बघा. तर आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. कॅल्क्युलेट वर्क डन इन ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल्स ऑफ SO2 म्हटलेलं आहे. 4 मोल SO2 चं ऑक्सिडेशन करायचं आहे. इथं मोल किती दिले तुम्हाला? 2 मोल असलेत ना. चल काय इथं थेओरेटिकल मोल्स 2 च आहे. चल काय लक्षात ठेवायचं आहे. 4 मोलचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. इथं बघा. हे लिहून घेतोय मी 2SO2 गॅस प्लस काय येणार आहे O2 गॅस. इकडे काय आपला 2SO3 गॅस. ओके 4 मोल SO2 चं ऑक्सिडेशन करायचं आहे. 4 मोल SO2 ऑन ऑक्सिडेशन. ओके 4 मोल SO2 चं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. ओके 4 मोल SO2 चं ऑक्सिडेशन कसं होणार आहे बघा. आता इथं तुम्ही लक्षात ठेवू शकताय 2 मोल SO2 हा 1 मोल ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतोय. त्यावेळी तुम्हाला काय मिळते रे 2 मोल SO3 मिळतं. बरोबर आहे ना. आता तुम्ही जर इथं 4 मोल SO2 घेतला असेल तर किती मोल ऑक्सिजन लागणार आहे? 2 मोल साठी 1 मोल ऑक्सिजन लागतोय. तर 4 मोल साठी किती लागणार? 2 मोल ऑक्सिजन. लक्षात येते की नाही. थेओरेटिकल रिएक्शन किती आहे? कोएफिशिएंट 2 आहे ना. इथं 2 कोएफिशिएंट म्हणजे 2 मोल्स. इथे 1 कोएफिशिएंट आहे म्हणजे 1 मोल. इथं 2 कोएफिशिएंट आहे 2 मोल्स. 2 मोल SO2 1 मोल O2 बरोबर रिएक्ट झाल्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे? 2 मोल SO3 मिळणार. पण तुम्हाला काय मिळालं आहे? 4 मोल SO2 चं ऑक्सिडेशन करा म्हणजे. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. SO2 मध्ये एक ऑक्सिजन ऍड होऊन SO3 झालंय की नाही ऑक्सिडेशन झालंय. आता 4 मोल SO2 घेतला तर किती मोल ऑक्सिजन घ्यावे लागतील? 2 मोल ऑक्सिजन घ्यावे लागतील. 2 मोल साठी 1 मोल तर 4 मोल ला 2 मोल घ्यावे लागतील. बरोबर ना. ओके इथं गॅस ह्या साईडला काय नाव आहे? इथं 2 मोल 2 मोल SO2 घेतो तर 4 मोल देणार. चल का ते 4 मोल SO2 चल का हे अशा पद्धतीने येणार आहे. आता ह्याचे मोल्स किती आले? 4 मोल. ह्याचे किती आले? 2 मोल. आणि ह्याचे किती आले? 4 मोल आले. चल का हे आपल्याला दिलंय. त्यानंतर टेम्परेचर पण तुम्हाला दिले ना. टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस. त्याचं केल्विन मध्ये करा. केल्विन मध्ये कसं करणार? 25 मध्ये 273 ऍड करणार. म्हणजे हे किती आलं? 298 केल्विन आलं. चल का ओके टेम्परेचर दिलेलं आहे. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेलं आहे. किती आहे ती आपली? 8.314 जूल पर केल्विन पर मोल ही व्हॅल्यू दिलेली आहे. आणि आता वर्क डन काढायचं तुम्हाला. आता वर्क डन इन केमिकल रिएक्शन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे तुमचा? W -डेल्टा N RT हा फॉर्म्युला आहे तुमचा. काय झालं आपलं? बरोबर आहे ना. W -डेल्टा N RT. आता डेल्टा N कसं करतो रे आपण? N2 N1 ओके इंटू RT. आता मग इथं N2 मध्ये काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स. प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स केलेले आपले 4 आहे. सो का 4 मायनस N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस रिएक्टंट. गॅसेस रिएक्टंट किती आले? 4 + 2 आले. बरोबर आहे ना. 4 + 2 4 + 2 किती झाले रे? 6 आले ना. चल का इंटू R. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आपली? 8.314. टेम्परेचर 298 आहे. ओके आता मग इथं लक्षात घ्या मायनस हे राहू द्या. 4 - 6 किती झालं? किती झालं हे? -2
-2 बाहेर आल्यानंतर इथलं मायनस झालं ना, म्हणजे काय झालं हे +2 झालं ना इथं. म्हणजे 2 * काय झालं रे 8.314 * 298. तर हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. हे सिम्प्लिफाय केल्यावरती आन्सर जे आपल्याला मिळणार आहे ते किती आहे बघा 4955. तर 4955 जूल. ते वर्क डन आपल्या जूल मध्ये 4955 जूल येणार. समजा तुम्ही जूलचा किलो जूल करायचं तर काय करता 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे 4995 * 10⁻³ किलो जूल. 10⁻³ पॉवर करायचं तर इथं 10⁻² येणार. 10 काय येणार इथं -1 आणि इथं काय येणार आहे 0 होणार. 4.955 किलो जूल. तुम्ही इथपर्यंत स्टॉप केलं तर चालेल. आता मला सांगा W ची व्हॅल्यू कशी आले रे साइन कुठला आले इथं पॉझिटिव्ह आले ना. W ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असं वर्क डन बाय द सिस्टीम का ऑन द सिस्टीम झालं. ओके वर्क इज तर मी काय म्हणणार वर्क इज डन काय ना ऑन दी सिस्टीम. बरोबर ना सिस्टीम वरती वर्क झालाय. का झालाय W काय असेल आपला ग्रेटर दॅन 0 आहे. 0 पेक्षा जास्त आहे ना त्यामुळे वर्क डन ऑन दी सिस्टीम. लक्षात आहे का. ओके अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट पॉइंट बघा एंथॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. एंथॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय सबस्टन्स मध्ये फिजिकल चेंज होत असताना फिजिकल चेंज आपले टेम्पररी असतात. तर का ते सबस्टन्स मध्ये फिजिकल चेंज होत असताना किती एनर्जी रिलीज होते मग ती एनर्जी म्हणजेच एंथॅल्पी. एंथॅल्पी आपण काय घेतोय स्मॉल क्वांटिटी मध्ये जी एनर्जी बाहेर पडत असते ती काढण्यासाठी आपण थर्मोडायनामिक फंक्शन एंथॅल्पी घेत असतो. मग एंथॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कुठल्या एंथॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन असतात बघा. त्यामध्ये पहिली याच्यामध्ये एंथॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन असते. एंथॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन. फेज ट्रान्झिशन म्हणजे काय सबस्टन्सचं एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये कन्व्हर्शन होत असताना म्हणजे सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्शन होत असताना किंवा लिक्विडचं गॅस मध्ये कन्व्हर्शन होत असताना जी एंथॅल्पी चेंज होत असते एनर्जी चेंज होत असते त्यावेळी घडून आलेला चेंज त्याला आपण फेज ट्रान्झिशन म्हणणार. सेकंड याच्यामध्ये फेज ट्रान्झिशन त्यानंतर ब्रेकिंग ऑफ atoms molecules into its ions. ओके एखादा मॉलिक्यूल किंवा ऍटम ब्रेक होऊन त्यांच्या आयन मध्ये कन्व्हर्शन होत असताना ओके फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन काय होत असतं त्यावेळी एंथॅल्पी चेंज. त्यानंतर डिसॉल्युशन ऑफ substance dissolution of substance in solvent. And next I dilution of substance. त्या सगळ्या फेज ट्रान्झिशन फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आपण स्टडी करणार. एंथॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एंथॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन ब्रेकिंग ऑफ atoms molecule into its ions and dissolution of substance in solvent आणि dilution of substance. ओके त्या सगळ्या केसेस मध्ये एंथॅल्पी चेंज काय होतो ते आपण आता स्टडी करणार. आता पहिल्या याच्यामधला जो आहे तो आपला फेज ट्रान्झिशन आहे. फेज ट्रान्झिशन ओके तो आपण आता स्टडी करणार आहे. फेज ट्रान्झिशन मध्ये कुठल्या कुठल्या फेज ट्रान्झिशन असतात ते आपल्याला बघायचं. ओके फेज ट्रान्झिशन बघा कोण असणार फेज ट्रान्झिशन मध्ये पहिल्या याच्यामध्ये फेज ट्रान्झिशन आहे. फेज ट्रान्झिशन मध्ये 3 टाइपच्या फेज चेंज होत असतात. पहिल्या याच्यामध्ये आहे फेज ट्रान्झिशन मध्ये ओके फेज ट्रान्झिशन मध्ये काय असणार आहे वन फेज ऑफ सबस्टन्स इज कन्वर्टेड टू
अनदर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना सबस्टन्सच्या एका फेजचं कन्व्हर्शन दुसऱ्या फेज मध्ये कसं होतं त्याला आपण फेज ट्रान्झिशन असं म्हणतो. ओके, लक्षात ठेवा. ट्रान्झिशन एन्थॅल्पी चेंज. One phase of substance is converted into another. One phase of substance is converted to another. One phase of substance is converted to another at constant temperature and pressure. ओके, टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट असताना. ओके, फेज ट्रान्झिशन जी होणार आहे त्यावेळी आपल्याला इथं कुठल्या कुठल्या फेज ट्रान्झिशन असताना बघा. पहिल्या याच्यामधला जो आपण घेणार आहे तर आपण आता ए म्हणूया फेज ट्रान्झिशनला. त्यातली पहिली आहे, पहिली याच्यामध्ये एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. आता एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आपण कसं रिप्रेझेंट करतो बघा. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन डेल्टा एच फ्युजन हे अशा पद्धतीने लिहायचं आहे. तर का डेल्टा एच फ्युजन या पीएस असं खाल्लंयच तर का डेल्टा एच फ्युजन अशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. तर फ्युजन म्हणजे काय असतं रे, एखादा सबस्टन्स फ्यूज होतोय म्हणजेच काय होतोय तो मेल्ट होत असतो. मेल्टिंग होतं ना फ्युजन मध्ये, मेल्टिंग ऑफ सबस्टन्स. ओके ओके. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन कशा म्हणायचं बघा. एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स. एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स. एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स when 1 mole of enthalpy change that occurs when 1 mole of solid is converted to 1 mole of solid is converted into okay. Enthalpy change that occurs when 1 mole of solid is converted into liquid. Okay, is converted into liquid without change in temperature. Without change in temperature at constant pressure. At constant pressure. Okay. Is called enthalpy of fusion. त्यालाच आपण enthalpy of fusion असं म्हणतो. Okay. Is called enthalpy of fusion. लक्षात काय म्हटले आपण बघा. लक्षात एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आपण कसे रिप्रेझेंट करतो. डेल्टा फ्युजन एच. एन्थॅल्पी चेंज होणार आहे कधी. 1 मोल सॉलिड 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. 1 मोल सॉलिडचं कन्वर्शन लिक्विड मध्ये होत असताना जो एन्थॅल्पी चेंज होत असतो कधी टेम्परेचर चेंज न होता आणि कॉन्स्टंट प्रेशरवर. त्याला आपण काय म्हणणार आहे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन असं म्हणणार आहे. आता याचं एक्झाम्पल आपण घेऊया. H2O सॉलिड. H2O सॉलिड मध्ये कोण असणार आहे. सॉलिड स्टेट मध्ये H2 मध्ये कोण असेल आईस असणार ना. तर का H2O आईस त्याचा किती मोल घेतलाय आपण 1 मोल घेतलाय. पुढे काय नाही म्हणजे 1 मोल असणार आहे. सर याचं कन्वर्शन H2O लिक्विड मध्ये आपण करणार. कन्वर्टेड टू H2O लिक्विड. 1 मोल सॉलिडचा 1 मोल लिक्विड झाला की नाही कधी होणार विदाउट चेंज इन टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता इथे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आहे
डेल्टा एच फ्युजन, तर फ्यूज झालाय की नाही सबस्टन्स, वन मोल सॉलिडचा वन मोल लिक्विड झालाय की नाही, म्हणजे सबस्टन्स फ्यूज झालाय की नाही. डेल्टा एच फ्युजनची व्हॅल्यू काय बघा, प्लस 6.01 किलोजूल at 0 डिग्री सेल्सियस. 0 डिग्री सेल्सियस 0 डिग्री सेल्सियस ह्या टेम्परेचरला एंथॅल्पी ऑफ फ्युजनची व्हॅल्यू प्लस 6.01 किलोजूल आहे. किलोजूल पर मोल, एका मोलची लक्षात घ्या, किलोजूल पर मोल आहे. किलोजूल पर मोल ऍट 0 डिग्री सेल्सियस. ओके, लक्षात घ्या. म्हणजे एक मोल सॉलिड आईसचं कन्व्हर्शन लिक्विड वॉटर मध्ये करत असताना आपली एंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हणजे किती हीट आपण ऑब्झर्व करणार आहे, प्लस 6.01 किलोजूल पर मोल एका मोल साठी. लक्षात घ्या, 2 मोल घेतले तर 12.02 किलोजूल झाले असते आणि 0 डिग्री सेल्सियस टेम्परेचर एवढी एनर्जी आपण ऑब्झर्व करणार आहे. आता लक्षात घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्या जे आपलं रिव्हर्स आहे, ह्याच्या रिव्हर्स काय होणार, लिक्विडचं परत सॉलिड मध्ये कन्व्हर्शन होणार आहे. एंथॅल्पी ऑफ फ्युजन आहे, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होण्याच्या स्टेपला आपण फ्युजन असं म्हणत असतो, मेल्टिंग ऑफ सॉलिड असं म्हणत असतो. मग आता लिक्विडचं परत सॉलिड मध्ये कन्वर्ट होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो रे, आता ही वॉटर घेतलाय, ओके, आईसचं कन्व्हर्शन लिक्विड वॉटर आहे, लिक्विड वॉटरचा परत आईस कधी होणार आहे, लिक्विड वॉटरला काय केलं, फ्रीज केलं पाहिजे ना, फ्रीजिंग ऑफ लिक्विड केलं पाहिजे. सो का आता ह्याचा एक्झॅक्ट ऑपोजिट कुठले आपलं, फ्रीजिंग ऑफ लिक्विड. फ्रीजिंग ऑफ लिक्विडला आपण काय म्हणणार आहे, एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग, एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग असं म्हणणार आहे. तर का हिचा बरोबर उलट लक्षात घ्या. इथं बघा H2O लिक्विड आहे, H2O लिक्विड, ह्याचं कन्व्हर्शन आपलं काय असणार आहे, H2O सॉलिड मध्ये परत होणार, H2O सॉलिड मध्ये परत ह्याचा आईस होणार आहे. तर का 1 मोल ऑफ लिक्विडचं परत कन्व्हर्शन 1 मोल आईस मध्ये होणार. त्यावेळी जी एंथॅल्पी असणार आहे ती एंथॅल्पी ऑफ काय असणार आहे, फ्रीजिंग असणार. ओके, डेल्टा एच फ्रीज. ओके, एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग, एंथॅल्पी ऑफ काय असणार, हे फ्रीजिंग असणार. एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग, हे एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग ह्याची व्हॅल्यू एवढीच असणार आहे, फक्त साइन चेंज असणार आहे. आता सबस्टन्स आपण आता वॉटर 1 मोल वॉटर फ्रीज करणार म्हणजे हीट रिलीज होणार की अब्सॉर्ब होणार, काय होणार, वॉटर आपण फ्रीज करलोय तर हीट बाहेर पडणार की अब्सॉर्ब होणार, काय होणार, अरे वॉटर फ्रीज करत चाललंय, कूल करत चाललोय आपण, हीट अब्सॉर्ब होणार की रिलीज होणार, रिलीज होणार ना, बाहेर पडणार, हीट रिलीज होणार. म्हणजे किती हीट रिलीज होणार, जेवढी आईसचं कन्व्हर्शन लिक्विड वॉटर मध्ये करण्यासाठी हीट आपण अब्सॉर्ब केलंय तेवढीच हीट परत तो रिलीज करणार आहे. म्हणजे किती येणार ती, -6.01 किलोजूल पर मोल. चल का ऍट 0 डिग्री सेल्सियस. चल का एवढी हीट तो परत रिलीज करणार आहे, लिक्विडचा परत सॉलिड आईस मध्ये कन्व्हर्शन होत असतात. तर चलो हे एंथॅल्पी ऑफ फ्युजनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट काय असणार आहे, एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग असणार. एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग लक्षात आलं, एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग. ओके, ही पहिली फेज ट्रान्झिशन आहे. आता तुम्हाला एक्झामला ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची नाही आणि कुणी पाठ करायचं नाही लक्षात. का ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू काढलेली असतात. का तुम्ही फक्त ही विचारलं डेल्टा एच फ्युजन, इथं काय लिहायचं तुम्ही, पॉझिटिव्ह असेल आणि इथं काय लिहिणार, निगेटिव्ह. ऍट 0 डिग्री सेल्सियस म्हणलं तर चालेल, तुम्हाला लक्षात असेल तर लिहा, नसेल तर हे असेलच. चल का हे तुम्हाला दिलेला आहे एक्झाम्पल लक्षात घ्या. ह्या व्हॅल्यू कोणी पाठ करायचं नाही का, डेल्टा एचच्या व्हॅल्यू. चल का ओके, लक्षात ही एंथॅल्पी ऑफ फ्युजन काय असणार आहे, 1 मोल सॉलिडचं कन्व्हर्शन 1 मोल लिक्विड मध्ये करलं असताना जो एंथॅल्पी चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एंथॅल्पी ऑफ फ्युजन. आणि एंथॅल्पी ऑफ फ्युजनच्या अपोजिट काय असणार आहे, एंथॅल्पी ऑफ फ्रीजिंग असणार आहे. लक्षात. ओके, आता त्यानंतर सेकंड फेज ट्रान्झिशन याच्यामध्ये आहे ते आपलं एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन.
ओके, फेज ट्रान्झिशन मला सेकंड टाइप आहे, एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन. एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन. ओके, एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन. एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन आपण कसं दाखवतो बघा, डेल्टा ऑफ वेपरायझेशन एक्स, त्या सिंबॉलनं एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन दाखवायचं. ते वेपरायझेशन असं खाल्लेच क्लिअरली. आता मग एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन ह्याची आपली डेफिनेशन काय बघा, एंथैल्पी चेंज, एंथैल्पी चेंज enthalpy change accompanying enthalpy change. Okay, enthalpy change accompanying म्हणजे enthalpy change takes place. Enthalpy change accompanying the vaporization of काय म्हटलंय बघा, एंथैल्पी चेंज accompanying the vaporization of 1 mole of liquid, 1 mole of liquid, okay, 1 mole of liquid without change in temperature. Without changing temperature. Without changing temperature at constant pressure. At constant pressure. Okay. Enthalpy change accompanying the vaporization of 1 mole of liquid without changing temperature at constant pressure. त्याला काय म्हणणार आपण, एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन. एंथैल्पी चेंज करून देणार आहे कधी, 1 मोल लिक्विडचं कन्व्हर्शन पेपर मध्ये करण्यासाठी. ओके, टेम्परेचर कॉन्स्टंट आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना 1 मोल लिक्विडचं कन्व्हर्शन पेपर मध्ये करण्यासाठी जो एंथैल्पी चेंज, जो एनर्जी चेंज होत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणणार आहे. त्याचं एक्झाम्पल घ्या, सेम आपलं वॉटरचंच घ्यायचं आहे की 1 मोल ऑफ वॉटर, 1 मोल ऑफ लिक्विड वॉटर आहे, त्याचं कन्व्हर्शन वेपरायझेशन होणार म्हणजे वॉटर पेपर मध्ये कन्व्हर्शन होणार आहे, H2O लिक्विड टू H2O गॅस. बघा, H2O लिक्विड टू H2O गॅस. ओके, त्यावेळी एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन डेल्टा वेपरायझेशन एक्स ते आपली किती लागणार. आता मला सांगा, लिक्विडचं गॅस मध्ये करायचं आहे तर हीट आपण ऍब्सॉर्ब करत असतो का रिलीज करत असतो, काय करत असतो, लिक्विडचा गॅस हीट ऍब्सॉर्ब करणार का रिलीज करणार, ऍब्सॉर्ब करणार ना. बॉईल करून त्याला पेपर मध्ये नेणार आहे आपण, म्हणजे हीट घेणार आहे आपण. त्यामुळे डेल्टा एक्स ची व्हॅल्यू तर दिलेली आहे आपल्याला, ही पॉझिटिव्ह असणार आहे, ही प्लस 40 किलोजूल पर मोल आहे. म्हणजे 1 मोल वॉटरचं कन्व्हर्शन 1 मोल वॉटर गॅस मध्ये करायचं असेल तर आपल्याला प्लस 40 किलोजूल एवढी एनर्जी लागणार आहे. 2 मोलचं करायचं असेल तर 80 किलोजूल पर मोल लागणार. तर का अँड टेम्परेचर जे आपला इथे असणार आहे किती असणार सांगा, वॉटरचा बॉइलिंग पॉइंटला वॉटर गॅसेस स्टेट मध्ये जाणार ना, बॉइलिंग पॉइंट किती, ऍट 100 डिग्री सेल्सिअस. तर का 100 डिग्री सेल्सिअस. चलो ठीक आहे. आता मग तिथं तुम्ही मला सांगायचं आहे 1 मोल लिक्विडचं कन्व्हर्शन 1 मोल गॅस स्टेट वॉटर मध्ये आपण करायला, तेवढी 40 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी लागणार ऍट 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. आता मग परत त्या वेपरायझेशनच्या एक्झॅक्ट अपोजिट कुठली प्रोसेस असते, आता लिक्विडचा गॅस होत असतो, गॅसचं परत लिक्विड होण्याची प्रोसेस कुठली असते, कुठलं, कंडेन्सेशन. चल का, आता त्याला आपण काय म्हणणार आहे, एंथैल्पी ऑफ कंडेन्सेशन असं म्हणणार आहे. चल का,
ती काय असणार आहे बघा, H2O गॅस, याचं परत कन्व्हर्शन H2O लिक्विड मध्ये प्रोसेस रिव्हर्स करणार आहे. तर आपण म्हटलंच रे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, फिजिकल मध्ये टेम्पररी चेंज असतो का, परमनंट नसतं. लक्षात घ्या, जसं मिल्कचा कर्ड होत असतो, कर्डचा परत मिल्क होत नाही, ही परमनंट चेंज झाला, केमिकल चेंज आहे का, हे टेम्पररी चेंजेस आहे. H2O liquid, 1 mole of H2O in gaseous state is again converted into 1 mole of liquid. त्यावेळी आपण एनर्जी ऍब्सॉर्ब करणार का रिलीज करणार आहे, त्यावेळी एंथॅल्पी काय असणार आहे, गॅसेसचा परत लिक्विड मध्ये कन्व्हर्शन म्हणजे काय असणार आहे, एंथॅल्पी ऑफ कंडेन्सेशन असणार आहे. एंथॅल्पी ऑफ कंडेन्सेशन आपण कसं लिहिणार, CONDH. चल का, एंथॅल्पी ऑफ कंडेन्सेशन, ओके, डेल्टा H कंडेन्सेशन, त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती आपली किती आहे बघा, इथं काय करणार, मायनस होणार की प्लस होणार सांगा, काय होणार, मायनसच होणार ना. हे किती होणार, अरे गॅसचा परत लिक्विड करणार आहे, गॅसला कूल केल्यावरच लिक्विड होणार नाही, कंडेन्सेशन करणार आहे मध्ये हीट बाहेर पडणार आहे की नाही. ओके, -40 किलोजूल पर मोल at 100 डिग्री सेल्सिअस. हो का, एवढी लागणार. एक्झाम मध्ये तुम्ही लक्षात राहिलं तर लिहायचं विचारलं नसेल तर इथं पॉझिटिव्ह किलोजूल पर मोल, निगेटिव्ह किलोजूल पर मोल. चल का, ते कोण बघत नाही, कुणाला माहित पण नसते त्याला. चल का, ओके, ते एवढे लागत असते, एक्सपेरिमेंटली ह्या व्हॅल्यू काढलेल्या असतात. अंडरस्टँड. ही एंथॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन, लक्षात एंथॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. आता त्यानंतर नेक्स्ट आपलं एंथॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन नंतर फेज ट्रान्झिशन मध्ये जे आहे ती एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन आहे. लक्षात, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. थर्ड याच्यामध्ये फेज ट्रान्झिशन मध्ये एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन ते आपण कसं दाखवतो बघा, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन डेल्टा सब्लिमेशन H, त्याला आपण काय म्हणणार आहे, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. ओके, ते लक्षात ठेवायचं, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. ह्याची डेफिनेशन काय बघा, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशनची, एंथॅल्पी चेंज, एंथॅल्पी चेंज फॉर द कन्व्हर्शन ऑफ, enthalpy change for the conversion of enthalpy change for the conversion of 1 mole of solid enthalpy change for the conversion of 1 mole of solid directly into 1 mole of solid directly into paper at constant temperature and pressure. At constant temperature and pressure. ओके, ह्याला एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन असं म्हणतात. एंथॅल्पी चेंज म्हणजे एनर्जी चेंज कधी होणार, 1 मोल सॉलिडचं कन्व्हर्शन पेपर मध्ये करण्यासाठी कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला, त्याला आपण एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन असं म्हणणार. आता एक्झाम्पल लक्षात घ्या, H2 सेम वॉटरच घेणार आपण. 1 मोल ऑफ सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू 1 मोल ऑफ गॅस. इथं जी एंथॅल्पी चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन, डेल्टा सब्लिमेशन H. ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे, सॉलिडचा डायरेक्ट गॅस करणार ती आपल्याला लागणार आहे 51.08 किलोजूल पर मोल. 51.08 किलोजूल पर मोल at 0 डिग्री सेल्सियस. at 0 डिग्री सेल्सियस. ओके,
एक मोल सॉलिडचं कन्व्हर्शन 1 मोल वॉटर पेपर मध्ये करायचं आहे, त्यावेळी एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन ही किती असणार आहे? पॉझिटिव्ह असणार लक्षात घ्या. प्लस 51.08 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी लागणार आहे. 1 मोल सॉलिड वॉटरचं कन्व्हर्शन 1 मोल गॅस स्टेट मध्ये वॉटर मध्ये करण्यासाठी. आता लक्षात घ्या, सब्लिमेशन मध्ये काय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सब्लिमेशन मध्ये काय होतं? कुठल्याही सॉलिड सबस्टन्सचं डायरेक्ट कन्व्हर्जन गॅस स्टेट मध्ये होत असेल, लिक्विड स्टेट मध्ये न जाता, त्याला काय म्हणतो आपण? सब्लिमेशन. एखादे एक्झाम्पल सांगा. कुठले ना? नॅपथलिन बॉल असेल किंवा कॅम्पर ना, कापूर असेल आपला, टाकला की सॉलिड स्टेट मधून गॅस होतो ना जळताना, लिक्विड होतोय का? होत नाही. डायरेक्ट सब्लिमेशन होतं ना, डायरेक्टली कन्वर्टेड टू सॉलिड टू लिक्विड. एखादा सबस्टन्स डायरेक्ट सॉलिड टू लिक्विड होत असतो त्याला सब्लिमेशन म्हणतो आपण, विदाउट गोइंग थ्रू लिक्विड स्टेट. ओके. आता इथं 1 मोल ऑफ सॉलिड मध्ये आईसचं कन्व्हर्शन डायरेक्ट वॉटर पेपर मध्ये करणार आहे, त्यावेळी आपली एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन लागणार आहे ती प्लस 51.08 किलोजूल पर मोल असणार. 1 मोलचं कन्व्हर्शन गॅस स्टेट मध्ये करण्यासाठी. आता मग ते डायरेक्ट कन्व्हर्शन होत नाही. कसं होत असतं? सॉलिडचं लिक्विड होत असतो आणि लिक्विडचा परत गॅस होत असतो. लक्षात घ्या, ही 2 स्टेप मध्ये पण रिॲक्शन होत असते आणि एका स्टेप मध्ये सुद्धा रिॲक्शन होत असते. लक्षात घ्या. आता 2 स्टेप मध्ये झालं कसं होणार आहे? H2O सॉलिड त्याचं कन्व्हर्शन सुरुवातीला कसं होणार? H2O गॅस मध्ये होणार, बरोबर आहे ना? H2O सॉलिडचा H2O गॅस होणार सुरुवातीला, सॉलिड टू H2O लिक्विड, H2O लिक्विड. त्यावेळी एंथॅल्पी ऑफ सॉलिड टू लिक्विड मध्ये आपण कन्वर्ट करत असताना कुठली एंथॅल्पी असते? सॉलिड टू लिक्विड कुठली असते? एंथॅल्पी ऑफ फ्युजन ना, एंथॅल्पी ऑफ फ्युजन त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती आहे बघा? 6.01 प्लस 6.01 किलोजूल पर मोल. तर काय आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर हा H2O लिक्विड आहे, याचं परत कन्व्हर्शन आपलं H2O गॅस मध्ये, त्यावेळी आपली एंथॅल्पी चेंज होणार आहे. ती आपली कुठली असणार आहे? एंथॅल्पी ऑफ कुठली असणार? पेपरायझेशन असणार. ओके. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 45.07 किलोजूल पर मोल, बरोबर. आता इथं ह्या दोघींची कॉम्बिनेशन करा, 2 स्टेपचं कॉम्बिनेशन करा. या 2 स्टेपचं कॉम्बिनेशन कसं होणार आहे बघा? सिमिलॅरिटी कॅन्सल करा. H2O लिक्विड हा H2O लिक्विड कॅन्सल होणार. डायरेक्ट काय होणार इथं? त्या साइडला H2O सॉलिड याचं कन्व्हर्शन H2O गॅस. ओके. माहित आता एंथॅल्पी ऑफ सॉलिड टू गॅस मध्ये कोण असणार आहे? एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय येणार आहे सांगा, कोण सांगू शकेल? एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन ही कॉम्बिनेशन आहे. कोणाची कॉम्बिनेशन आहे? एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन डेल्टा सब्लिमेशन H, याची व्हॅल्यू किती आपली? त्यांची सम करा, किती येते? प्लस 51.08 किलोजूल पर मोल. सो का एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशनची व्हॅल्यू चेंज झाली का? जरी आपण एका स्टेप मध्ये सबस्टन्सचं गॅसेस मध्ये कन्व्हर्शन केलं तरी सुद्धा व्हॅल्यू किती होती आपली? प्लस 51.08 होती ना. आणि जरी आपण 2 स्टेप मध्ये आपण ही प्रोसेस केली तरी सुद्धा एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशनची व्हॅल्यू किती आहे? तेवढीच आहे ना. त्यामुळे डेल्टा एच आपली काय आहे? स्टेट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे? स्टेट फंक्शन आहे ना. त्याची व्हॅल्यू स्टेट वरती डिपेंड आहे. इनिशियल स्टेट सॉलिड आहे, फायनल स्टेट गॅस आहे. मध्ये काय केलंय माहित नाही. तर का इनिशियल आणि फायनल स्टेट वर डिपेंड आहे. त्यामुळे डेल्टा एच आपली स्टेट फंक्शन आहे. तर काय लक्षात ठेवायचं, याची व्हॅल्यू इनिशियल फायनल स्टेट वर डिपेंड आहे. लक्षात ही चेंज झाली नाही. आता मग ह्याच वरून आपण आता काय सांगू शकतोय बघा, एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन ही कॉम्बिनेशन आहे. कुणाचं कॉम्बिनेशन आहे? एंथॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन.
त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कोण आहे रे? एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन आहे. लक्षात येईल का? एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन आहे. ओके, हे लक्षात. आता मग इथं मी आता सेपरेट इथं सांगतो तुम्हाला हे कसं असणार आहे बघा. इथं याच्यामध्ये आता एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन चा फॉर्म्युला आपला काय झाला रे? एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन ही काय असते? एंथॅल्पी ऑफ फ्युजन प्लस काय असते? एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. डेल्टा एच फ्युजन आणि डेल्टा एच वेपरायझेशन यांची सम मध्ये एंथॅल्पी ऑफ फ्युजन असते ना. आता आपण इथं दाखवू शकतोय. तुम्ही असं चार्ट सुद्धा काढला तर चालेल. चल का? इथं आपली सॉलिड स्टेट आहे, इथं आपली लिक्विड स्टेट आहे आणि इथं आपली गॅस स्टेट आहे. ओके, आता इथं सांगायचं सॉलिड टू लिक्विड होत असताना सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड आहे. सॉलिडचा लिक्विड होत असताना कुठली एंथॅल्पी असते? एंथॅल्पी ऑफ फ्युजन. बरोबर नाही? डेल्टा एच फ्युजन. बरोबर आहे. आणि लिक्विडचा परत गॅस मध्ये होत असताना कुठले असते? कुठले असते? एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन, डेल्टा वेपरायझेशन एच. बरोबर आहे ना? आणि सॉलिडचा डायरेक्ट गॅस कुठले असते? एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन, डेल्टा सब्लिमेशन एच. बरोबर आहे ना? डेल्टा सब्लिमेशन एच. जे डेल्टा एच सब्लिमेशन कुणाची सम आहे? एंथॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. इथं आपण लिहिला आहे ना. तर हा फॉर्म्युला हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागला. लक्षात? अंडरस्टँड? पहिला एंथॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन इथं आपलं कम्प्लीट झालं. लक्षात? एंथॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन झालं. आणखी 3 आहेत आपल्या याच्यामध्ये. ती आहे आपली एंथॅल्पी ऑफ आता atomic or molecular changes. Okay, breaking of atoms and molecules into its ion cell. ते आपल्याला आता बघायचं कसे असणार आहे बघा. त्यामुळे फेज ट्रान्झिशन आता इथे कंप्लीट झालं. नेक्स्ट बघायचं सेकंड एंथॅल्पी ऑफ बी आपण म्हणूयात आहे. हे आपला फेज ट्रान्झिशन झालं. एंथॅल्पी ऑफ atomic or molecular changes. एंथॅल्पी ऑफ atomic or molecular changes म्हणजे ऍटम ब्रेक झाले किंवा मॉलिक्यूल ब्रेक झाले तर पहिली याच्यामधले एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन. एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन. एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन आपण कसं दाखवतो बघा. डेल्टा आयोनायझेशन एच त्याला आपण काय म्हणणार आहे? एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन असं म्हणणार. एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणजे काय असतं बघा. इट इज द एंथॅल्पी चेंज. इट इज द एंथॅल्पी चेंज okay, it is the enthalpy change accompanying it is the enthalpy change accompanying the removal of electron, the removal of electron, okay, the removal of electron from one mole of gaseous atom. From one mole of gaseous atom. Okay. It is the enthalpy change accompanying the removal of electron from one mole of gaseous atom. Okay. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या. एक मोल गॅसेस एटम मधील ओके एक मोल गॅसेस एटम मधील इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे
त्यावेळी घडून येणारा एन्थॅल्पी चेंज त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणतो. आता म्हणजे एक्झाम्पल आपण इथे घेऊया. इथं ऍटम कुठल्या स्टेट मधला पाहिजे, गॅसेस स्टेट मधलाच पाहिजे. का आपण गॅसेस स्टेट मधलाच ऍटम घेणार आहे, कारण का गॅसेस स्टेट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं, त्यामुळे इलेक्ट्रॉन लगेच निघू शकतो असं. त्यामुळे आपण इथे एक्झाम्पल घेऊया सोडियम. सोडियम मेटल गॅसेस स्टेट मध्ये घेतला आपण, गॅसेस ऍटम सोडियमचा घेतला. तर त्याने इलेक्ट्रॉन रिलीज केला तर याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज येणार प्लस इलेक्ट्रॉन. त्यावेळीची ती एन्थॅल्पी चेंज आहे ती आपली कुठल्या एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, डेल्टा आयोनायझेशन. की इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला एनर्जी द्यावी लागते ना, त्यामुळे एनर्जी किती आहे बघा +494 किलोजूल पर मोल. म्हणजे सोडियमच्या 1 मोल ऍटम पासून 1 मोल इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन किती लागणार आहे, +494 किलोजूल पर मोल एवढी लागणार आहे. लक्षात आहे का, एवढी लागणार आहे. आता याचा अर्थ काय लक्षात, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, आयोनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यावरती आयन तयार होतो. सोडियमच्या ऍटम मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, आयन तयार झाला की नाही, आयन तयार झाला, Na+ आयन तयार झाला तर का ही पॉझिटिव्ह आयन आहे, ते आयनचं फॉर्मेशन झालं लक्षात आहे, त्याला एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन आपण म्हणलंय. एन्थॅल्पी चेंज अकम्पनिंग रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसेस ऍटम. तर कुणाचा 1 मोल आहे, सोडियमचा. सोडियमच्या 1 मोल मधून आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलाय, ओके, त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन आयन मध्ये झालंय. सोडियमच्या ऍटमचं कन्व्हर्जन सोडियमच्या आयन मध्ये झालेलं आहे. आता मग रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन चा एक्झॅक्ट पॉइंट काय असतं, इलेक्ट्रॉन रिमूव्हलचा पॉइंट काय असतं. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं नाही, तर इलेक्ट्रॉन लॉस केलं त्याचा एक्झॅक्ट पॉइंट गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉनलाच आपण काय म्हणतोय, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणतोय. तर गेन ऑफ इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणतो. नाही, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे की नाही, याचा एक्झॅक्ट रिव्हर्स लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कोण असणार आपली, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असणार. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आपण डेल्टा EgH ह्या सिम्बॉलने दाखवतो लक्षात. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डेल्टा EgH. ओके, मग इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असणार आहे बघा, एन्थॅल्पी चेंज ही काय असणार आहे बघा, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ओके, एन्थॅल्पी चेंज एन्थॅल्पी चेंज when 1 mole of gas phase मध्ये gaseous state, 1 mole of gas phase atoms of element, gas phase atoms of element, okay, 1 mole of gas phase atoms of element accept electron, okay, accept electron to form a gaseous, accept electron to form gaseous anion, to form gaseous anion. त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असं म्हणायचं. एन्थॅल्पी चेंज होणार आहे कधी, 1 मोल गॅस फेज मधला ऍटम इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे त्यावेळी गॅसेस स्टेट मधला त्याचा anion तयार होणार आहे. आता आपण गॅसेस स्टेट मधला ऍटम घ्या ना, क्लोरीन ह्या एलिमेंटचा आपण ऍटम घेतला. क्लोरीन इथे गॅसेस स्टेट मधला ऍटम आहे, त्याने इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला तर यांचं कन्वर्जन कसं होणार, गॅस स्टेट मधले आयन Cl- होणार ना, ते Cl- गॅसेस anion तयार झाला. ओके, इथे से आपली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे ते आपण कसं दाखवणार आहे, डेल्टा EgH. त्याची व्हॅल्यूज आहे, इलेक्ट्रॉन घेणार आहे त्यावेळी एनर्जी ऍब्सॉर्ब होणार का रिलीज होणार, बाहेर पडणार ना.
तर त्यावेळी काय होणार आहे मायनस इथे किती आहे बघा -349 किलोजूल पर मोल ही एवढी आपली ओके किलोजूल पर मोल इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी तर चलो एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशनच्या एक्झॅक्ट आपण काय आपली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी तर चलो ओके की एंथॅल्पी ऑफ ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस मध्ये पहिली होती आणि त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन थर्ड आहे याच्यामध्ये सेकंड एंथैल्पी ऑफ एटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस मध्ये सेकंड कोण आहे बघा एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन एंथैल्पी ऑफ एटोमाइजेशन रिप्रेझेंटेड एज डेल्टा एटोमायझेशन H त्या सिंबलला आपण एंथैल्पी ऑफ एटोमायझेशन असं म्हणतात एटोमायझेशन म्हणजे काय असणार लक्षात घ्या वन मोल सबस्टॅन्स डिसोसिएट झाल्यानंतर त्याचे आयन्स तयार होतात त्याला एंथैल्पी ऑफ एटोमायझेशन म्हणतात डेफिनेशन काय बघा तर एंथैल्पी चेंज the enthalpy change accompanying the dissociation of one mole okay enthalpy change accompanying the dissociation of 1 mole of gaseous substance 1 mole of gaseous substance into atoms okay 1 mole of gaseous substance into atoms is called enthalpy of atomization is called enthalpy of atomization यालाच आपण एंथैल्पी ऑफ एटोमायझेशन असं म्हणत असतो ओके एक्झाम्पल आपण इथे घेऊया काय बघा एंथैल्पी ऑफ एटोमायझेशन एंथैल्पी चेंज होऊन आहे कधी डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसेस सबस्टन्स गॅसेस स्टेट मधला 1 मोल सबस्टन्स डिसोसिएट झाला तर आपल्याला त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं त्यांच्या ऍटम मध्ये होत असतं आता आपण इथे घेतला गॅसेस सबस्टन्स कुठला Cl2 घेतला आपण 1 मोल Cl2 घेतला 1 मोल Cl2 आपण डिसोसिएट केला म्हणजे ब्रेक केल्यावरती किती ऍटम मिळतील ते आपल्याला ऍटोमायझेशन मध्ये मॉलिक्यूल ब्रेक करून त्याचं कन्वर्जन ऍटम मध्ये करायचं आहे त्यासाठी लागणारी एनर्जी Cl2 मध्ये किती ऍटम्स आहेत रे 2 ना Cl गॅस प्लस Cl गॅस ओके गॅसेस सबस्टन्स डिसोसिएट झाला की त्याचं ऍटम मध्ये कन्वर्जन होतं आता मग इथं जे असणार आहे एंथैल्पी ऑफ एटोमायझेशन डेल्टा एटोमायझेशन H डेल्टा H एटोमायझेशन त्याची व्हॅल्यू आपल्याला किती आहे बघा किती आहे ना मॉलिक्यूल ब्रेक करून ऍटम मध्ये कन्वर्जन करायचं आहे त्यामुळे एनर्जी ऍब्सॉर्ब करणार ना आपण ती किती असणार बघा एंथैल्पी ऑफ एटोमायझेशन प्लस 242 किलोजूल पर मोल म्हणजे क्लोरीन मॉलिक्यूल एक क्लोरीन मॉलिक्यूल डिसोसिएट करून त्याचं कन्वर्जन त्यांच्या ऍटम मध्ये करण्यासाठी प्लस 242 किलोजूल एवढी एनर्जी लागते म्हणजे डेल्टा H एटोमायझेशन आपली काय असते पॉझिटिव्ह असते एक लक्षात ठेवा तर दुसरे एक एक्झाम्पल आपण घेऊया मिथेन गॅस आता गॅसेस स्टेट मधला सबस्टन्स आपण घेतोय कारण का तो इझिली ब्रेक होत असतो आता इथं बघा 1 मोल गॅसियस सबस्टन्स आहे कोण आहे मिथेन आहे हा डिसोसिएट केला ब्रेक केला तर किती ऍटम बाहेर पडतील रे किती ऍटम बाहेर पडतील टोटल 5 ऍटम बाहेर पडतील ना एक कार्बनचा आणि हायड्रोजन किती आहे 4 आहे 4 हायड्रोजनचे 4 ऍटम आणि एका कार्बनचा 1 ऍटम टोटल 5 ऍटम्स बाहेर पडणार जे कार्बन गॅसेस स्टेट मध्ये बाहेर पडणार आणि दुसरा आपला हायड्रोजनचे 4 ऍटम ना ते सुद्धा गॅसेस स्टेट मध्ये प्लेस गॅस ओके इथं एंथैल्पी ऑफ एटोमायझेशन
डेल्टा एच ॲटोमायझेशन त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपली प्लस 1660 किलोजूल पर मोल. ओके. जर 1 मोल मिथेन गॅस ब्रेक केल्यावरती आपल्याला 1 मोल कार्बनचा ॲटम आणि 4 मोल हायड्रोजनचे ॲटम मिळतात. त्यावेळी एवढी एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन लागणार आहे. एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे काय? 1 मोल गॅसियस सबस्टन्स डिसोसिएट केला किंवा ब्रेक केला तर त्याचं कन्व्हर्सन ॲटम मध्ये होत असतं. त्याला काय म्हणायचं? एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. समजा त्या दोन होत्या. एंथॅल्पी ऑफ ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंजेस मध्ये कुठल्या होत्या आपल्या? एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन आणि एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन मध्ये काय होतं रे? 1 मोल गॅसियस सबस्टन्स मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतो त्यावेळी त्याचं कन्व्हर्सन आयन मध्ये होत असतं. त्याला आपण एंथॅल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणतो. आणि एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन मध्ये काय होत असतं? 1 मोल गॅसियस सबस्टन्सचं डिसोसिएशन झाल्यावरती त्याचं कन्व्हर्सन ॲटम मध्ये होत असतं. त्याला एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणलं होतं आपण. समजा ह्या दोन येतात त्याच्यामध्ये एंथॅल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस मध्ये. आणि पहिली आपण कुठली बघितली होती? एंथॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. त्याच्यामध्ये फेज चेंज होत असताना पहिली कुठली होती आपली? एंथॅल्पी ऑफ फ्युजन. समजा फ्युजन मध्ये काय होतं? 1 मोल सॉलिडचं कन्व्हर्सन 1 मोल लिक्विड मध्ये. आणि एंथॅल्पी ऑफ फ्युजनच्या रिव्हर्स काय होती? एंथॅल्पी ऑफ काय होते? अरे सॉलिडचा एंथॅल्पी ऑफ फ्युजनचा एक्झॅक्ट आपण काय होती आपली? काय होती? एंथॅल्पी ऑफ फ्रीझिंग होती की नाही? लिक्विडचा परत सॉलिड फ्रीझिंग. आणि त्यानंतर सेकंड आपण काय होती? एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन मध्ये 1 मोलचं कन्व्हर्सन 1 मोल लिक्विडचं कन्व्हर्सन 1 मोल गॅसेस मध्ये करतो आपण. आणि त्याच्या उलट काय होतं? एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशनच्या कंडेन्सेशन. एंथॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. आणि लास्ट आपली काय होती? एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन मध्ये 1 मोल सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्सन गॅसेस मध्ये करतो आपण. समजलं ना? आणि एंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन ही सम होती कुणाची? एंथॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एंथॅल्पी ऑफ वेपरायझेशन. अंडरस्टँड? ओके. तर त्यामध्ये काय डाऊट आहे का? आता राहिलेले फक्त आपली ह्याच्यातली एक एंथॅल्पी ऑफ सोल्युशन आहे ती आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके. थँक्यू.